सणवार येत आहेत. या सणावारात आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या, कोणत्या गोष्टी टाळायला हव्या म्हणजे आपण छान प्रसन्न आणि उठून दिसू, तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. नंबर 1, तुम्ही गणेश चतुर्थीला गौरीच्या दिवशी कोणती साडी किंवा काय परिधान करणार आहात ते आधीच ठरवून ठेवा. कोणते दागिने, कोणता मेकअप, इवन कोणती टिकली लावणार आहात ते आधीच ठरवून त्याप्रमाणे तयारी करा. नंबर 2, नवीन साडी, नवीन ब्लाऊज घालणार असाल तर तो ज्या दिवशी घालायचा आहे त्याआधी एकदा साडी आणि ब्लाऊज परिधान करून बघा, कारण याने तुम्हाला अंदाज येईल की साडी किती वजनाची आहे. ब्लाऊज घातल्यावर आतून चावत तर नाही ना, कारण आपल्याकडे बायकांना सणावाराला भरपूर काम असतं. त्यामुळे या गोष्टी माहीत असतील तर तुम्हाला त्या साडीत वावरणं सोपं होईल. शक्यतो अशा सणांना छान पण हलकी साडी निवडा, जेणेकरून तुम्हाला पूजा करणं, पूजेला बसणं आणि बाकी कामं करणं सोपं होईल. नंबर 3, शक्य असेल तर अशा सणांसाठी ब्लाऊज निवडताना कापड छान हलका आणि आतून तुम्हाला टोचणार नाही असं निवडा. ब्लाऊज थोडा सैल शिवा, कारण घट्ट ब्लाऊज घामाने अधिक घट्ट होतात आणि मग तुमची चिडचिड होते. नंबर 4, कमीत कमी आणि हलके दागिने परिधान करा. मग तुम्ही खरे दागिने परिधान केलात तरी किंवा मोत्याचे किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरी परिधान केलात तरी कमीत कमी दागिने, एक छानशी नथ तुमचा लूक फारच खुलवेल. पण दागिने कमी असल्याकारणाने तुम्हाला घाम आल्यावर ते दागिने टोपणार नाहीत आणि तुम्ही छान वावरू शकाल. नंबर 5, आपल्याकडे बायकांना भरपूर कामं असतात, त्यामुळे साधा मेकअप म्हणजे मॉइश्चरायझर, फाउंडेशन, पावडर, लिपस्टिक आणि ब्लश असा साधा मेकअप करा. तुमचा मेकअप फिक्सर स्प्रेने लॉक करा, म्हणजे तुम्हाला घाम आला तरी तो मेकअप तसाच राहील. नंबर 6, शक्य असेल तर आपल्या कामाची यादी आधीच करून ठेवा आणि त्यानुसार योजना आखा. त्यामुळे तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत काम करण्याची गरज भासणार नाही. यामुळे तुम्हाला स्वतःलाही तयार व्हायला वेळ मिळेल. असंही बायकांना फार कमी वेळा त्यांच्या मनाप्रमाणे तयार व्हायला वेळ मिळतो. नंबर 7, छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे पिना, रबर, टिकली लगेच सापडेल अशा जागी ठेवा, कारण ऐनवेळी छोट्या गोष्टीच पटकन सापडत नाहीत. नंबर 8, उद्या सण असेल तरी रात्री उशिरापर्यंत जागून उरलेली कामं करू नका. वेळेवर झोपा, म्हणजे तुमची झोप पूर्ण होईल आणि त्यामुळे तुमची चिडचिड होणार नाही. कारण जर तुमची झोप अपुरी असेल तर तुमची चिडचिड होईल, तुमचं लक्ष कुठेच लागणार नाही. तर त्यामुळे तुमची झोप पूर्ण होणं फार महत्त्वाचं आहे. कारण झोप पूर्ण असेल तर माणूस आतूनही सुंदर दिसतो आणि बाहेरूनही सुंदर दिसतो. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.